श्रोते हो नमस्कार. संस्कृत साधना या चॅनलवर आपले स्वागत आहे. येत्या श्रावण महिन्यामध्ये आपण 100 पौराणिक कथांची शृंखला तयार करत आहोत. यामध्ये प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण एक पौराणिक कथा ऐकणार आहोत. याचा लाभ घेण्यासाठी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आजची पहिली कथा ऐकूया. आजच्या पहिल्या कथेचं नाव आहे ब्रह्माने निर्मितीस आरंभ केला. आरंभी काहीच नव्हतं, होतं ते केवळ परब्रह्म. या परमतत्वाला ना आदी होता ना अंत. अवर्णनीय पूर्ण सत्य, असीम शक्ती असलेलं दैवी तत्व, एक जीव झालेलं कारण आणि परिणाम, चिरंतर, अपरिमित, स्वयंभू, परिपूर्ण, निर्गुण, सगुण, निराकार, साकार, विचार आणि संवेदने पलीकडचं चैतन्य, अपरिवर्तनीय प्रेरणा, त्याचबरोबर बदल घडवून आणणारी प्रेरक शक्ती. अशा या परब्रह्माच्या इच्छेनुसार भौतिक विश्व निर्मितीला आरंभ झाला. विश्व आता मूर्त स्वरूपात दिसू लागेल. अस्तित्व असलेलं आकलन योग्य विश्व. परब्रह्माच्या इच्छेने विश्वनिर्मितीच्या वेळी झालेल्या स्पंदनातून पहिला आवाज उत्पन्न झाला, ओम. या आवाजामध्ये सर्व आवाज सामावले होते. पहिला आकार निर्माण झाला, तो होता महातत्व. या महातत्वामधून 3 गुण साकार झालेत. समन्वय दर्शवणारा सत्वगुण, अहमदर्शक रजसगुण आणि हिंसा दर्शक तमसगुण. या तिन्ही गुणांच्या परस्पर क्रियेमधून 5 तत्व निर्माण झाली. पृथ्वी, आकाश, अग्नी, जल आणि वायू. या पंचतत्वांमधून प्रकृती आणि निसर्ग तयार झाला. सत्व, रजस आणि तमस या गुणांनी 5 संवेदना निर्माण केल्या. दृष्टी, स्पर्श, गंध, श्रवण शक्ती आणि रुची. या संवेदनांसाठी 5 इंद्रिय होती आणि त्यांच्यावर मनाचं नियंत्रण होतं. भौतिकतेमधून आकलन शक्ती मिळाली. सारं काही जलमय झालं. परब्रह्माने दैवी स्वरूप धारण केलं आणि कमलदलावर पहुडलेलं परब्रह्म या जलतत्वावर तरंगत राहिलं. जल म्हणजे नार आणि आयन म्हणजे निवास. म्हणूनच या परब्रह्माला नारायण हे नाव मिळालं. नारायण. आता परब्रह्माने स्वतःचं बीज पाण्यामध्ये रुजवलं. पाण्याने ती बीज जोपासलं आणि योग्य समयी त्यातून एक बीजांड तयार झालं. सोनेरी रंगाचं तेजानं तळपळणारं बीजांड. हे अंड परब्रह्मापासून निर्माण झालं होतं. त्यामुळे त्याला ब्रह्मांड या नावाने ओळखलं जाऊ लागलं. विश्व. नारायणाने विश्वाच्या रूपात अंडामध्ये प्रवेश केला. संपूर्ण विश्वाला व्यापणारा, रक्षण करता, सत्वगुणावर अधिराज्य करणारा, जणू गर्भाशयात असावं तसं या सोनेरी अंड्याने हिरण्य त्याला आपल्यामध्ये सामावून घेतलं. त्यामुळे त्याला हिरण्यगर्भ हे नाव मिळालं. विष्णूच्या नाभीमधून 14 पाकळ्यांचं कमलपुष्प उदयाला आलं. या कमलपुष्पामधून ब्रह्मा बाहेर पडला. परब्रह्माचा आणखी एक दैवी आविष्कार. रजसगुणावर प्रभुत्व गाजवणारा निर्माता. या जनकाच्या हाती कमंडलू आणि माळ या होत्या. नाभीतून निघालेल्या या दोन्ही गोष्टीमुळे त्या आविष्काराला पद्मयोनी आणि नाभीज अशी नावं मिळाली. हिरण्यगर्भामध्ये 1 वर्ष राहिल्यानंतर शिंपल्यामध्ये मोती तयार व्हावा तसे ब्रह्माने अंड्याचे 2 भाग केले. वरील भाग स्वर्ग आणि खालचा भाग पृथ्वी. दोन्हीमध्ये पसरलेलं आकाश. ब्रह्माने चक्र सुरू केलं होतं आणि ते अखेरीस कसं संपणार हे केवळ त्यालाच माहिती होतं. सर्ग निर्मितीनंतर संवर्धन म्हणजे स्थिती आणि अखेरीस प्रलय होऊन सारं काही विनाश पावेल. पण एक चक्र अस्त पावल्यानंतर नवं सुरू होईल. प्रत्येक चक्राच्या अखेरीस चोहीकडे अनागोंदींचा महासागर पसरेल आणि त्यातून ब्रह्मा ही प्रक्रिया पुन्हा चालू करेल. चक्रांची चिरंतर साखळी, एकमेकांमध्ये गुंतलेली चक्र मालिका. आकाशात फटाक्यांची आतषबाजी व्हावी तसं ब्रह्मांड अस्तित्वात आलं. ब्रह्म आपल्या निर्मितीकडे निरखून पाहत राहिला. त्यानंतर तो ध्यानमग्नावस्थेत गेला. तेव्हा त्याच्या अंतरात्म्यातून 4 वेदांची उत्पत्ती झाली. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद. मात्र 4 उपद्रवी शक्तीही डोकं वर काढणार आहेत याची निर्मात्याला सुतराम कल्पना नव्हती.
या शक्ती ब्रह्माच्या निर्मिती प्रक्रियेलाच धोकादायक ठरणार होत्या. निर्मितीला परिपूर्ण सुरुवात तर झाली होती, पण ती खरोखरच परिपूर्ण होती का? जाणून घ्या पुढच्या भागामध्ये. धन्यवाद.